नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इतके दिवस झालं सूर्याची आई जेलमध्ये आहे हे आपल्याला माहिती होतं, पण सूर्याच्या आईचा चेहरा मात्र पाहायला मिळाला नव्हता। सूर्याची आई पण खरंच तशीच आहे, अगदी रणरागिणी आहे आणि तिनं जेलमध्ये असतानाही डॅडींचा नरळ दाबत आहे, डॅडींच्या नरळीचा घोट घेत आहे, कारण सूर्याच्या बाबतीत डॅडी चुकीचा निर्णय घेत आहेत यासाठी। आता जेव्हा सूर्याची आई बाहेर येईल तेव्हा मात्र खरी मजा येणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्याचबरोबर तुळजाने ठरवलेलं आहे की काही झालं तरी न्यायदानाच्या सिंहासनावरती बसण्याचा अधिकार हा योग्य माणसाला असला पाहिजे आणि तो अधिकार मी सूर्याला मिळवून देईल असं तुळजाने ठरवलेलं आहे। ते कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। शत्रू घरी आलेला असतो आणि सगळेजण म्हणत असतात की काय झालंय नक्की। तुळजा म्हणत असते, पण शत्रू तुझ्या हाताला जे काय लागले, तो खाणेत तिथं नवीन मशिनरी आलेल्या तो चेक करत होता, इथपर्यंत गोष्टी ठीक होत्या, पण तू आत्ता तेजूवरती जो हात उचलला ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही, हे तुळजा स्पष्टपणे बोलत असते। आणि तुळजाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही तू असं करायला नको होतं। तेव्हा सूर्या पण सांगत असतो की हो, कारण जे काय घडलेलं आहे ना त्या गोष्टीचा मलाही राग आलेला आहे, मलाही ती गोष्ट पटलेली नाही असं इकडे सूर्या आणि तुळजा या दोघांचंही म्हणणं असतं आणि ते दोघंही बोलत असतात। त्याचबरोबर तुळजा म्हणत असते की जे काय घडत आहे ना शत्रू, ते चुकीचं आहे। त्यावेळेस तुळजाला सूर्या शांत करतो आणि म्हणतो राहू दे ना, त्यांचा सुखाचा संसार चाललोय, त्याला राग आलेला त्यांना म्हणून झालेला आहे। आणि ते सगळेजण आत निघून जातात, तुळजालाही म्हणतात चल, पण तुळजा काही जायला तयार नसते। तुळजा मग शत्रूला विचारू लागते की काय आहे, मला माहिती आहे हे काय झालेलं आहे ते। आणि मग दुसऱ्या दिवशी शत्रू आता रूममध्ये असतो आणि मग त्याच्याकडे छत्री काही फाईल घेऊन आलेला असतो आणि छत्री सांगत असतो की याच्यावरती सह्या करा। त्यावेळेस शत्रूला मात्र हाताने सह्या करता येत नसतात, तेव्हा तो डाव्या हाताने सह्या करतो। तेव्हा छत्री म्हणत असतो की डॅडींच्या मागे या सगळ्या गोष्टींवर सह्या करण्याचा अधिकार तर तुमचाच आहे ना शत्रू भैया, असं म्हणत तो शत्रूचं कौतुक करत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू इकडे छत्रीला म्हणत असतो की अगदी बरोबर आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तर आपल्याला करावीच लागणार आहे असं त्याचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर इकडे छत्री बोलत असतात आणि त्याचवेळी शत्रू मात्र स्वतःला खूप मोठा समजत असतो। एकतर दुसऱ्याच्या जीवावरती हे सगळं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या बोटाला लागलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तुळजा आहे असं तो म्हणत असतो। आणि त्याच्या डोक्यात एकच सुरू असतं की काही झालं तरी ह्या तुळजाला अक्कल शिकवायची आहे, तिला धडा शिकवायचा आहे, तिला अद्दल घडवायची आहे असं त्याने ठरवलेलं असतं। इकडं तुळजा आणि त्याचबरोबर सूर्या दोघंही एकाच वेळी रूममधून बाहेर येतात। तेव्हा सूर्या म्हणतो की काय झालं, तुळजा म्हणते की झोपच येत नाही आहे। त्यावेळेस सूर्या म्हणतो सवय लागली आहे ना दोघांना एकत्र झोपायची। त्यावेळेस सूर्या म्हणत असतो की एकच अशी गोष्ट आहे जिथं आपण झोपू शकतो, म्हणजे अंगण, कारण फक्त तिथे छप्पर आहे, भिंती नाही आहेत। तेव्हा तुळजा म्हणते माझ्याकडे पण आहे टेरेस, असं म्हणत दोघंही टेरेसवर येतात। खूप छान असे रिलॅक्स होत असतात। सूर्या रोमॅन्टिक झालेला असतो, तो म्हणत असतो माझ्याकडे तर 2 चंद्र आहेत, एवढे सुंदर आहे, त्याच्याकडे बघायचं कसं ना मला कळतच नाही। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सूर्या आणि तुळजा दोघंही बोलत असतात। सूर्या मात्र भरभरून कौतुक करत असतो, तो म्हणत असतो की खरंच। तेव्हा तुळजा म्हणते पण अरे चंद्रावर तर डाग आहे। सूर्या म्हणतो नाही, मला नाही दिसत। सूर्याचं मात्र मस्त चाललेलं असतं, त्याने जे बोलत असतो ते अगदी तुळजासाठी बोलत असतो, हे तुळजाला पण माहिती असतं आणि दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात। त्या अंधाऱ्या रात्री त्या चांदण्या रात्री म्हटलं तरी काही हरकत येणार नाही, चांदण्या रात्री दोघंही छान असे रोमॅन्टिक झालेले आहेत आणि दोघंही बोलत आहेत। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या आणि तुळजा ही झोपाळ्यावर बसलेली असते। सूर्या तिच्या जवळ येतो आणि तिच्याशी बोलू लागतो। त्याचबरोबर इकडे सूर्याचं असं म्हणणं असतं की आता काय झालं, आणि दोघे तसेच झोपी जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुळजा उठते आणि म्हणते खरंच खूप गाढ झोप लागली होती ना रे सूर्या। सूर्या पण सांगू लागतो की हो, खूप गाढ झोप लागली होती, मलाही कळलंच नाही आहे। तुळजा पण सांगते पण आता माझ्याकडे 2 सूर्य आहे आणि त्या सूर्यापेक्षा हा सूर्य जरा जास्तच तेजस्वी आहे असं तुळजाचं म्हणणं असतं आणि ती सूर्याचं कौतुक करत असते। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं शत्रू बाहेर आलेला असतो आणि शत्रूने ठरवलेलं असतं की आज दरबार भरवायचा आहे,
काहीही झालं तरी आज दरबार भरवायचा आणि इथं न्यायदानाचं काम मी करणार आहे. त्यावेळी छत्री म्हणत असतात की पण लवकरच आता डॅडींनी रिटायरमेंट घेऊन शत्रुभैया तुम्हाला या सगळ्याचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं शत्रूला छत्री बोलत असतो. आणि शत्रूला पण तेच हवं असतं, डॅडींनी आता किती दिवस काम करायचं आहे, बस झालं, आता सगळं आमच्या हवाली दिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आमच्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी शत्रूला त्याच्या मित्राचा फोन येतो, म्हणजे जो संजय आहे त्याने फोन केलेला असतो. आणि माझ्या बहिणीनं खूप मोठा राडा घातला आहे आणि आता प्रॉपर्टीसाठी ती भांडत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की ती डॅडींकडे येणारी न्याय मागायला. मग जर डॅडींकडे ती आली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा शत्रू म्हणतो की येऊ दे ना, मीच आहे न्याय करायला. आणि इकडे जेव्हा तुळजा येते आणि म्हणते की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी त्या लायक तिथं कोणीतरी असलं पाहिजे. तू काय न्याय करणार आहेस रे, कारण घरातल्या कोणत्याच गोष्टीबद्दल तुला काही कळत नाही आहे आणि तू इथे लोकांना न्याय करणार आहे, लोकांना न्यायदानाचं काम करणार आहे, शक्यच नाही आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि शत्रूची ती लायकी काढते आणि त्याला हाकलते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की ही खुर्ची पण खूप दिवस झालं वाट बघत असेल, कारण त्या खुर्चीतला पण न्यायदानाचं काम करायचं आहे आणि योग्य माणसाच्या हाती ते सोपवलं पाहिजे असं तिलाही वाटत आहे. लवकरच होईल ते असं तुळजाने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं तुळजा इकडे बोलत असते आणि त्याच वेळी सूर्या त्याचबरोबर सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले असतात आणि सगळ्यांचा नाश्ता चालू असतो. सूर्या म्हणत असतो की खरंच छान झाल्यात इडल्या. त्यावेळेस इडल्या खात असलेलेच सूर्या त्याचबरोबर बहिणी हे सगळेजण खूप खुश असतात, सगळेही बोलत असतात. आणि त्याचवेळी सूर्याच्या तिथं शत्रू असतो आणि सगळेजण म्हणत असतात की खरंच तेजू खूपच चांगली शेफ आहे असं म्हटल्यानंतर शेफला शेख म्हणत असते, ती म्हणजे धनूचं इंग्लिश मात्र भारी असतं. आणि मग सगळे बोलत आहेत तेव्हा शत्रूला म्हणतात की तू पण कर ना. तुळजा म्हणत असते तू पण करणार आहे, बायकोची स्तुती करतच असशील ना. तेव्हा मात्र शत्रू म्हणत असतो की आमचं वेगळं असतंय, होय की नाही गं तेजू, म्हणजे माझी स्तुती करण्याची पद्धत वेगळी आहे असं तो सांगू लागतो. आणि त्याच वेळी तो बोलत असतो आणि तिथं तेजू मात्र म्हणत असते की हो, त्यांची पद्धत वेगळी आहे, कारण सूर्या आणि तेजू त्याचबरोबर तुळजाला मात्र जाम डाऊट आहे की हा कसा आहे. तेवढ्यात बाहेर लोक आलेली असतात, ती बोलू लागलेली असतात की डॅडी लवकर या, डॅडी लवकर या. आणि सगळेजण बाहेर जातात आणि पाहतात तर काय, सगळ्यांना धक्का बसलेला असतो, दरबार भरलेला असतो. तिथं जायला शत्रू तयार नसतो. सूर्या म्हणत असतो की न्यायदानाचं काम आहे, लोकांचं काम आधी करणं गरजेचं आहे, त्यामुळं शत्रुराव मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही लवकर गेलं पाहिजे असं तो सांगत आहे. आणि शत्रूला म्हणत आहे की लवकर जा. आणि शत्रूला मात्र खाऊन झाल्याशिवाय जायची इच्छा नव्हती. सगळेजण तिथं आहेत. सूर्या म्हणतो ह्या तर धुरपताई आहेत, यांच्या घरामध्ये सारखेच वाद सुरू असतात आणि प्रॉपर्टीवरून वाद असतात. त्यांच्या भावाने त्यांच्याकडून बरंच लुबाडलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये वाद घडत आहेत, हे सूर्याचं बोलणं असतं. आणि आता शत्रू न्यायदानाचं काम करणार असतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की शत्रू मुद्दाम तिच्या भावाला ती जमीन देतो आणि सांगतो की हे सगळं त्याचं आहे आणि त्यालाच ते मिळणार आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ती धुरपा मात्र रडायला सुरुवात करते आणि ती इकडे सूर्याला म्हणू लागते की सूर्या दादा तुम्हीच आम्हाला न्याय करू शकता. आणि त्याचबरोबर डॅडी इकडं आता जेलमध्ये आलेले आहेत, म्हणजे डॅडी 2 दिवस कुठेतरी बाहेर गावी गेलेले आहेत असं सांगितलेलं होतं. डॅडी इकडे भेटायला आलेले आहेत ते सूर्याच्या आईला आणि त्यांनी काही पेपर आणलेले आहेत, म्हणजे सूर्याची आई जेलमधून सुटणार असे ते पेपर आहेत. ते तिला विचारत आहेत की लिंगोबा कुठं आहे ते सांगायचं आणि या पेपरवर सह्या करून घराच्या बाहेर यायचं, म्हणजे जेलच्या बाहेर यायचं. इकडं त्या धुरपाताई आहेत त्या सूर्याचे पाय धरू लागतात आणि म्हणतात की सूर्या दादा तूच नाही करू शकतो, तूच न्यायदानाचं काम करावं, इथं तूच योग्य माणूस आहे असं चाललेलं असतं. सूर्या म्हणत असतो की चालेल. सूर्या आज जातो, डॅडींचा फोटो घेऊन येतो आणि डॅडींचा फोटो त्या खुर्चीवर ठेवतो आणि म्हणतो की डॅडींइतका मी मोठा नाही आहे, पण मी डॅडींना इथे समोर ठेवून डॅडींच्या साक्षीने मी न्यायदानाचं काम करू शकतो, त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार मला नाही असं सूर्या सांगत असतो. इकडे डॅडींनी ते पेपर दिलेले असतात आणि सूर्याच्या आईलाच विचारलेलं असतं की सांगायचं तो लिंगोबा कुठं ठेवलेला आहे. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे डॅडींनी जे काम केलेलं असतं त्यामुळं सूर्याची आई भयानक चिडते आणि म्हणते की माझा सूर्या जो आहे ना तो वाट लावणार आहे तुमची, एवढं लक्षात ठेवा. आणि असं म्हणत तिने डॅडींचं नरडं धरलेलं आहे आणि नरडं दाबायला सुरुवात केलेली आहे आणि डॅडी मात्र ओरडत आहेत. आणि मग तिने ते पेपर फाडून डॅडींच्या तोंडावर फेकलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की याची काही गरज नाही आहे आणि माझा सूर्या आहे ना तो सगळं व्यवस्थित करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळं बोलणं तिथे सुरू असतं. सूर्या आता न्यायदानाचं काम करणार आहे आणि डॅडींची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.